सो ब्रेड, पिझ्झा आणि नूडल्स. तर हा ब्रेड किती हानिकारक आहे का तो चालतो असा अधूनमधून? हल्ली बाजारात बरेच असे ब्रेड मिळतात की जे नुसताच त्याच्यात ब्राऊन रंग घातलेला असतो. मग जसं प्रिझर्वेटिव्ह असतात, काही केमिकल्स असतात. सो हे सगळं पण आपल्याला म्हणजे बघितलं पाहिजे. प्रिझर्वेटिव्ह जे आहेत ते पूर्ण पदार्थाचा खूप छोटा भाग असतो. हा ब्राऊन ब्रेड झाला, मल्टीग्रेन ब्रेड. ॲक्च्युली त्यात काही सत्व असतं की जशी पोळीचे गव्हाची बनवलेली 100% तसाच ब्रेड पण बनवलेला असणार आहे, पण तो जास्त सॉफ्ट लागतो. असं का बरं? कारण त्याच्यात हे 2 मिनिट नूडल्स जे आपण करतो तर ते कधीतरी चालतात का खाल्लेले? सो हल्ली काय झालं की लहान मुलांचा बर्थडे म्हटला की असं पिझ्झा इज अ मस्ट. त्याच्यात ते खूप प्रिझर्वेटिव्ह असतात. सो म्हणजे ह्याला हेल्दी अल्टरनेटिव्ह काय? वेलकम टू तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्ट सीझन 2. कशाबद्दल बोलणार आहोत आज आपण दीपाली? सगळ्यांचा आवडीचा विषय, लहान मुलांचा एस्पेशली. ओके. सो ब्रेड, पिझ्झा आणि नूडल्स. अरे वा. सो आता ब्रेडपासून सुरुवात करते. हल्ली काय झालंय ना, रोजच लोक ब्रेकफास्टमध्ये ब्रेड हा प्रिफर करतात. मुलंही हट्ट करतात की ब्रेड जॅम, ब्रेड बटर किंवा असे वेगवेगळे सँडविचेस हेच ह्यांना लागतं. सो मग न इलाजाने आया देतात सुद्धा करून. तर हा ब्रेड किती म्हणतो ना आपण हानिकारक आहे का तो चालतो असा अधूनमधून? डिपेंड्स ऑन कुठल्या प्रकारचा ब्रेड आपण घेतोय आणि किती तो खातोय ह्याच्यावर ठरतं की तो तुम्हाला हानी करणारे काही का ठीक आहे चालेल तेवढा थोडा ब्रेड खाल्लं तर असं. सो जर तुम्ही दिवसभरातनं 2च स्लाइस ब्रेड खात असाल, लहान असो की मोठे, आणि ते जर प्रेफरेबली खरंच होल व्हीटचे असतील. ओके. आता खरंच होल व्हीट असं का मी म्हणते, कारण हल्ली बाजारात बरेच असे ब्रेड मिळतात की जे नुसताच त्याच्यात ब्राऊन रंग घातलेला असतो. ते काही खरंच होल व्हीटमधनं म्हणजे संपूर्ण गव्हापासून बनवलेले नसतात, मैद्याचेच असतात. फक्त त्याच्यात त्यांनी ब्राऊन रंग घातलेला असतो. तसा जर ब्रेड तुम्ही घेत असाल तर काही उपयोग नाही. मग तुम्ही तेवढा मैदाच खाताय असं 2 स्लाइस. आणि पण मग जर दुसरा ब्रेड जो मिळतो की म्हणजे जे तुम्ही लेबल वाचा ब्रेडचं जे आहे ते त्याच्यावर त्यांनी होल व्हीट ब्रेड जर लिहिलेलं असेल, किमान 50% तरी त्याच्यात होल व्हीट खरंच पाहिजे. हल्ली आता 100% होल व्हीटचे पण ब्रेड मिळतात, तर तुम्ही तसा प्रेफर्ड आहे. पण नाहीच अगदी तुमच्या इथे मिळत असेल तर तुम्ही 50% तरी होल व्हीटचा जर ब्रेड असेल तर तो रोज तुम्ही खाऊन 2 स्लाइसेस, तरीसुद्धा त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही 4 स्लाइस खाऊ शकता असं, पण 2 स्लाइस ब्रेडपर्यंत खाल्लं तर खाऊ शकता असं. जर तुम्ही मैद्याचाच म्हणजे व्हाईट ब्रेड जो असतो तो रिफाईंड व्हीट फ्लावर मैद्याचा जो पूर्णपणे बनवलेला असतो तो ब्रेड, आणि एस्पेशली लहान मुलं अगदी अशी दिवसाला 5-6 स्लाइसेस जर खायला लागलात तर त्याने 2 प्रकार होतात त्याच्यानी. एक आहे की तुम्हाला फायबर जे मिळालं पाहिजे, मग तो जो पदार्थ आहे खाताय त्याच्यातनं तर ते फायबर काही मिळत नाही, कारण त्या मैद्यामधून बनलेल्या ब्रेडमध्ये काही फायबर नसतं. दुसरं म्हणजे की लहान मुलांचं सुद्धा हल्ली आता आपण बघतोय की वरचेवर मुलं पण खूप त्यांचं वजन जास्त असतं. मग अशावेळी तुम्ही जर मैद्यावाल्या 5-6 स्लाइसेस जर खात असाल एका दिवसातनं तर मोठ्यांसारखंच लहान मुलांचंही वजन खूप पटकन वाढतं मग, आणि नकळत वाढतं, आणि मग त्याचा पुढे त्यांना त्रास होतो. कारण मोठे असो की लहान, वजन हे नेहमी आटोक्यातच असलं पाहिजे. तुम्ही लिमिटच्या बाहेर म्हणजे अगदी खूप गुबगुबीत बाळं असणं किंवा लहान मुलांना पण अरे तू कसलं गोड आहे, कसले गाल छान आहेत असं करून जे करतात की म्हणजे नाही खाऊ दे तुझं खायचंच वय अशा ह्याच्यात, तर तसं करून काही त्यांचा बेनिफिट नाही होत. ब्रेडबद्दल विशेष का बरं एवढे लोक अगदी नको आपण खायला ब्रेड असं करतात? कारण मैद्यामुळे, की त्याच्यातनं इवन इफ आय से की मला 50% होल व्हीटचा ब्रेड जरी असेल तरी त्याच्यातनं दुसरे 50% जे आहेत ते मैदाच असतं. आणि मैद्यातनं आपल्याला असं काही फारसं अदर दॅन एनर्जी काही दुसरे न्यूट्रिएंट्स मिळत नसतात. मग इट्स अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी, अ मिस्ड ऑपॉर्च्युनिटी. म्हणून म्हणतात की तुम्हाला होल व्हीटचाच तुम्ही म्हणजे प्रयोग करावा. आणि जरी तुम्ही मग आणि मैद्याचं गेलं की कॉन्स्टिपेशन वगैरे पण व्हायला लागतात बघ, की म्हणजे टिपिकली बाहेरचं तुम्ही जाऊन खाऊन आलात की तुम्हाला पावभाजी खाल्ली किंवा तुम्ही कुठे जाऊन अगदी नुसतं
नान पण खाल्ले बाहेर, असं मोठे नुसते ते मैद्याचे गोळे असे खाल्ल्यासारखं, तर ते तसं जर खाल्लं तर तुमच्या लक्षात येईल तेव्हा की नेक्स्ट डे तुम्हाला त्रास होतो कॉन्स्टिपेशनचा. दॅट्स बिकॉज तुमच्या पोटात मग फायबर खूप कमी जातं आणि म्हणून तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास होतो, म्हणून नाही म्हणतात. पण मग हे हल्ली आपण म्हणतो ना मार्केटमध्ये, हा ब्राऊन ब्रेड झाला, मल्टीग्रेन ब्रेड, व्हाईट ब्रेड, हे सगळे प्रकार जे आहेत, तर हे एस्पेशली हे ब्राऊन आणि मल्टीग्रेन हे ॲक्च्युली त्यात काही सत्व असतं का? जसं रंग म्हणालात तसं असतं? दोन्ही प्रकार मिळतात. म्हणजे आता ब्राऊन ब्रेडमध्ये पण एक आज झाला की ब्राऊन ब्रेड की ज्याच्यात दुसरा रंग घातलाय, आणि दुसरा आला की होल व्हीट ब्रेड असंही मिळतात की जो ब्राऊन दिसतो असा. सो तुम्ही लेबल वाचलं पाहिजे. मल्टीग्रेन ब्रेडच्या पण बाबतीत असंच होतं की म्हणायला मल्टीग्रेन आहे. मल्टीग्रेन कशाला म्हणतात की ज्याच्यात 4हून जास्त धान्य आहे तर त्याला मल्टीग्रेन ब्रेड असं लेबल लावता येतं. इवन आटा पण, मल्टीग्रेन आटा जो मिळतो त्याच्यात, तर तुम्ही ते लेबल पण, आता जर बाकी ब्रेड मैद्याचा आहे पण त्याच्यात मी फक्त वरून असं कोथिंबीर पदार्थावर घातले आहे का, असं एवढंच जर मी 4 धान्य वेगळी घातली तर तरी सुद्धा लेबल तर लिहिताना मी मल्टीग्रेन लिहूच शकते. पण मग तो खरंच मल्टीग्रेन झाला का, तर त्याचं उत्तर आहे नाही, तो मल्टीग्रेन नाही झाला ब्रेड मग अशा ह्याच्यात. कारण त्याच्यात मॅक्झिमम म्हणजे 90% वर जर मैदाच असेल तर मग त्याला मल्टीग्रेन कसा म्हणायचा. म्हणून पुन्हा एकदा सांगते की असे निर्णय घेताना तुम्ही नेहमी त्याचं लेबल वाचा. पॅक जे आहे, ब्रेडचं पाकिट आहे का, जे पदार्थ तुम्हाला मिळतोय त्याला वळवा, उलट्या बाजूला तुम्हाला त्याचं लेबल दिलेलं असतं, आणि त्याच्यात जर त्यांनी लिहिलेलं असेल की त्याच्यात जसं आता नाचणी आहे किंवा त्याच्यात ज्वारी आहे, बाजरी आहे, जवस घातलेले आहेत किंवा ओट्स घातलेले आहेत, ओट्स फ्लावर पण असतो मल्टीग्रेन ब्रेडमध्ये, किंवा कधी कधी सीड्स असतात, सीड ब्रेड सुद्धा मिळतात हल्ली की पंपकिन सीड्स पण असतात, फ्लॅक्स सीड्स असतात, सनफ्लावर सीड्स असतात, आणि मग त्याबरोबर पीठ जे आहे ते होल व्हीट फ्लावर असं लिहिलेलं जर आहे नुसतं, तर मग तसं तुम्ही खाऊ शकताय. पण त्याची टक्केवारी बघा किती आहे. म्हणजे 5% मल्टीग्रेन आणि 95% मैदा म्हणजे तो मैद्याचाच ब्रेड झाला असं. त्यामुळे डिपेंड ऑन द लेबल. लेबल वाचणं. मग जसं प्रिझर्वेटिव्ह असतात, काही केमिकल्स असतात, काहींची नावं कळतच नाही आपल्याला काय आहे. सो हे सगळं पण आपल्याला म्हणजे बघितलं पाहिजे. शक्यतोवर जितके प्रिझर्वेटिव्ह आले पदार्थ तुम्हाला टाळता येत आहेत तेवढे टाळलेच पाहिजेत, याच्यात वादच नाही. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ते प्रिझर्वेटिव्ह जे घालतात ते कशासाठी घालतायत, की तो पदार्थ त्याचं शेल्फ लाईफ वाढावं म्हणून, की ते जास्त काळ तो न खराब होता तसा टिकून राहावा म्हणून घालतात. आता जर ते तसे त्यांनी घातले नाहीत आणि आपण तसा असं पदार्थ खाल्ला तर त्याच्यात काही काही वेगवेगळे टॉक्सिन्स तयार होऊ शकतात. म्हणजे जसं बॉट्युलिनचे टॉक्सिन असतं ते, किंवा आफ्लाटॉक्सिन आहे असे, किंवा काही बुरशी, काही मोल्ड येतात असे येऊ शकतात. तसे येऊ नये, कारण ते जर खाल्ले तर ते आपल्याला घातक ठरू शकतात. म्हणून सुद्धा प्रिझर्वेटिव्स घातले जातात की म्हणजे त्याने आपल्याला काही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून. पण आता ब्रेडच्या बाबतीत जर आता माझा पूर्ण दिवसाचा आहार बाकी सगळा ठीक आहे, मी काही इतर पॅकबंद पदार्थ नाही खाते, जसं आता मी तुला माझं उदाहरण देते, ठीक आहे. मी रोज सकाळी गेली कित्येक वर्ष मी अंडं, आणि जर आदल्या दिवशीची उरलेला फुलका जर असेल, जो सहसा नसतोच कारण मोजलेलं तेवढं प्रमाणातच जेवतो, पण जर फॉर वॉट एव्हर रिझन एखादा फुलका उरलेला असेल तर तो फुलका आणि अंडं असं खाते मी. आणि नाही तर मी एक स्लाइस ब्रेड, जो होल व्हीट ब्रेड असतो त्याचा एक स्लाइस आणि त्याच्याबरोबर अंडं असं खाते मी. तर आता म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की मी रोज तेवढा तो ब्रेड खाते आणि त्याच्यातनं जाणारे प्रिझर्वेटिव्स पण खाते, बरोबर. पण माझं दिवसभरात इतर काही पदार्थ कुठलेही त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्स किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स आहेत असं मी काही खात नाही. म्हणून तेवढा ब्रेड तितका मी खाल्ला तरी मला काही त्याचा त्रास होत नाही. पण हेच जर माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक मीलमध्ये जर कुठला ना कुठला असा पॅकबंद पदार्थ आहे किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ आहे की ज्याच्यात खूप मीठ, खूप प्रिझर्वेटिव्ह, खूप साखर असं आहे, तर मग चालणार नाही. सो इट्स ऑल, म्हणजे सगळ्याचं बजेट जसं आपण बसवतो तसं ह्याच्यात पण बजेट बसवायलाच पाहिजे आपण, की एक नियम आखून द्यायचा स्वतःला की मी जर एवढं हे असं खाते तर मग बाकी ह्याच्यात मी नाही खाणार काही असं. आणि राहिली गोष्ट प्रिझर्वेटिव्हची, की आता प्रिझर्वेटिव्ह म्हटलं की सगळे खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं की अरे आता हे काय आपल्याला वाचताही येत नाही आहे, ह्याचं नावही म्हणता येत नाही आहे, कसं प्रोनाऊन्स करायचं काय माहिती, काळं गोरं कसं असतं, आपल्याला खायला देतात रोज, हो की नाही. पण आता एक लक्षात घ्यायचा भाग हा आहे त्याच्यातला की
जसं मी सांगितलं असं की त्याच्यामुळे ते टॉक्सिन्स तयार होणार नाही आहेत त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे, प्रिझर्वेटिव्ह जे आहेत ते पूर्ण पदार्थाचा खूप छोटा भाग असतो. म्हणजे जसं तुला सांगायचं तर की एक भाग जर प्रिझर्वेटिव्ह असेल तर त्याच्यात 10,000 भाग हे बाकी पदार्थ, अन्नपदार्थ जे असतं तसं असतं. त्या ब्रेडमध्ये असो का केचपमध्ये असो का तुम्ही कुठल्या लोणच्यात असो, ज्याच्यात पण प्रिझर्वेटिव्ह असतात हल्ली, तर ते तसं तितकंच घातलं जातं. त्याहून जास्त जर घातलं तर तो पदार्थ कडू होईल. याचा अर्थ हा नाही की आपण प्रिझर्वेटिव्ह काय किती खाल्ले तरी चालतात असं नाही. प्रिझर्वेटिव्ह न खाण्यामागचं हे लक्षात ठेवायचं म्हणजे की त्याच्याबरोबर, म्हणजे आता जर मी आता प्रिझर्वेटिव्हचा विचार न करता मी ठीक आहे, आता अमिता म्हणाली थोडाच भाग असो, एकाच 10,000 असं असतं, काही हरकत नाही मी ब्रेड खाल्ला तर. अरे पण तसं करून चालणार नाही आहे, कारण तुम्ही जर दिवसाला 4-4 स्लाइस ब्रेड खायला लागलात तर एंड ऑफ द मंथ तुमचं वजन 2 किलोनी वाढेल सहज, जर तुम्ही व्यायाम वगैरे पण काही करत नसाल तर. हे लक्षात ठेवायचं असतं की माझी गरज किती आहे ते खायची आणि माझा इतर बाकी व्यायाम वगैरे पण काय आहे, दिवसभरातले इतर पदार्थ मी काय खाते किंवा खातोय याच्यावर ठरतं. आणि हा जो ब्रेड आपण म्हणतो की त्याची समजा एक्सपायरी डेट दिलेली आहे एक, पण तरी तो आपण फ्रीजमध्ये ठेवला तर असं काही म्हणजे मावशी वगैरे असं म्हणतात की फ्रीजमध्ये आहे तर अजून 4 दिवस काही होत नाही त्याला. असं चालतं का की अजून चालेल 3-4 दिवस, ओव्हर म्हणजे एक्सपायरी डेटच्या पुढे गेलेला आहे तरी तो खावा का एक्सपायरी डेटपर्यंतच खाऊन मग असेल तर डिस्कार्ड करावा? ब्रेडवर एक्सपायरी डेट नसते, ब्रेडवर बेस्ट बिफोर डेट असते. हां राईट, ओके. आणि त्या दोन्हीत फरक आहे. एक्सपायरी कशाला देतात की म्हणजे असं आता औषधांवर एक्सपायरी डेट असते की ह्याच्या पुढे जर तुम्ही या तारखेनंतर जर औषध घेतलं तर त्याचा इफेक्ट जो आहे तो तोपर्यंतच होता, त्याच्या पुढे नंतर जर तुम्ही घेतलं तर मे बी त्याच्यात तो औषधाचा पदार्थ जो आहे तो म्हणजे ॲक्टिव्ह असेल किंवा नसेल असं. ब्रेडला बेस्ट बिफोर डेट का असते की म्हणजे जसा ब्रेड तुम्हाला दिसणं किंवा त्याचा वास येणं, त्याचं टेक्स्चर जसं असणं अपेक्षित आहे हे तुम्हाला मॅन्युफॅक्चरर्स ते टेस्ट करून सांगतात की आम्हाला ज्या पद्धतीचा ब्रेड तुम्हाला द्यायचा आहे तो आजच्या तारखेपासून पुढे 4 दिवसच तो बेस्ट, तोपर्यंत तो बेस्ट राहणार आहे. सो दिस ब्रेड इज बेस्ट बिफोर सो अँड सो डेट. आता जर तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर त्या बेस्ट बिफोरच्या डेटच्या ह्याच्यात त्याच्या पुढे अजून 2 दिवस जर तुमच्या फ्रीजमध्ये अगेन खूप गच्च भरलेला फ्रीज नसेल, त्याच्यात नीट गारवारा येत असेल म्हणजे रेफ्रिजरेशनसाठी, तर तो अजून 2 दिवस पुढे पण तुम्ही खाऊ शकता. पण त्याच्यात बघायचं जरा, डोळे उघडून ब्रेड अगदी डायरेक्ट झोपेतनं तव्यावर टाकला असं करायचं नाही की त्याला काही बुरशी किंवा असं मोल्ड वगैरे काही आलेलं नाही आहे ना. कारण तसं काही असेल तर काही लोक तर मी हे पण करताना बघितली की एका बाजूला बुरशी आली तरी पुसून टाकतात आणि मग त्याला करतात. तर कृपया तसं करू नका, कारण ती वर दिसणारी बुरशी जी असते ती पूर्ण आतपर्यंत सगळीकडे पोचलेली असते. त्यामुळे अशा प्रकारे तो ब्रेड नाही चालतं काय असं करू नका. ते तुम्ही देन यू आर बिंग व्हेरी केअरलेस अबाउट युअर हेल्थ असं. पण काही असं काही नसेल बुरा वगैरे आलेला काही आणि 2च दिवस झाले असतील तर चेक करा आणि खाऊ शकताय. पण फ्रीजमध्ये ते नीट ठेवलेलं असेल तरच, नाही तर शक्यतो तसं खाऊ नये. कारण काही नाही तर त्याची चव पण बदलते पदार्थाची, त्याचं टेक्स्चर बदलतं असं. जसं आता दही पण खूप दिवस जर जुनं जर घेतलं तर ते जास्त आंबट होतं, तसे पण प्रकार होतात. पण आता हे एक ऐकलंय की आता ग्लुटनबद्दल की ग्लुटनचं खूप कन्फ्युजन आहे लोकांना, तर ब्रेडमध्ये ग्लुटन असतंच ना? हो. मग त्यांनी काय सगळ्यांनाच त्रास होतो? ॲक्च्युली ब्रेडमध्ये जास्त ग्लुटन असतं पोळीपेक्षा, कारण त्या ब्रेडला आपल्याला सगळ्यांना असं ना सॉफ्ट पोळी आपण कधी अशी एवढी ब्रेडसारखी सॉफ्ट असते का? नाही. मग आता जर होलवीट ब्रेड जर आहे आपल्याकडे म्हणजे मग त्याचा हिशोब हाच झाला किंवा समज हाच झाला की जशी पोळीची गव्हाची बनवलेली आहे 100% तसाच ब्रेड पण बनवलेला असणार आहे हा आता, बरोबर. पण तो जास्त सॉफ्ट लागतो, पोळी इतका नाही. असं का बरं? कारण त्याच्यात त्यांनी ब्रेड इम्प्रूव्हर्स नावाचा प्रकार घातलेला असतो. ब्रेड इम्प्रूव्हर्स म्हणजे काय असतात की त्याच्यात ग्लुटन असतं की ब्रेडमध्ये म्हणजे गव्हात जे प्रोटीन असतं, ग्लुटन नावाचं एक प्रोटीन असतं की ज्याच्यामुळे कणिक जी असते ती मऊ होते. ज्वारी बाजरीत तसं ग्लुटन नसतं, म्हणून त्याची कणिक आपण भिजवली की ती अशी लवचिक अशी आपल्याला खेचता येईल, अशी इलास्टिक अशी होत नाही. पण गव्हाची होते, कारण त्याच्यातलं ते ग्लुटन जे असतं त्याच्यामुळे तसं सॉफ्ट हे होतं किंवा ती फुलते. आता ब्रेडमध्ये ब्रेड इम्प्रूव्हर जे असतात त्याच्यात अजून एक्स्ट्रा जादा ग्लुटेन घातलेलं असतं त्याला अजून सॉफ्ट करायला म्हणून.
असं. आणि म्हणून खूप वेळा लोकांना ज्यांना एस्पेशली ग्लुटेनची सेन्सिटिव्हिटी असते किंवा म्हणजे जर मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ले तर त्यांना ज्यांना त्रास होतो त्या सगळ्यांना ब्रेड खाऊन पण त्रास होतो, पण गव्हाची पोळी खाऊन त्रास नाही होत. का बरं? कारण त्याच्यात मुळातच ग्लुटनचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि हे सेम अप्लाइज टू ऑल बेकरी प्रोडक्ट्स, की म्हणजे तुम्ही पावात सुद्धा असतं, स्लाइस ब्रेडमध्ये असतं, जे बर्गर बन्स येतात त्याच्यात असतं, किंवा विकतचा जो पिझ्झा बेस असतो त्याच्यात सुद्धा असतं. इवन काही ज्या फास्ट फूड चेन्स आहेत, म्हणजे पिझ्झा ज्या पटकन नाही का 30 मिनिटात येणारे वगैरे जे पिझ्झा येतात, तर त्या सगळ्यात सुद्धा त्याच्या बेसमध्ये त्यांनी ते ब्रेड इम्प्रूव्हर्स जे आहेत ते घातलेलेच असतात, म्हणून ते जास्त सॉफ्ट असतात. असं म्हणजे मग आपण पाव पण खाल्ला तरी असे 2च पाव खाल्ले पाहिजे. पावभाजी घेतली तर असं नाही, और 2 जोडी द्या, दोनाचा मल्टिपल टू अजिबात नाही. आता हे एक मी ऐकलं, आय डोंट नो खरं आहे का, की ब्रेड म्हणजे आपण रोस्ट केला किंवा भाजला की तो पचायला हलका होतो. असं काही नाही. असं काही नाही ना? असं काही नाही. त्याच्या सरफेसचे जे थोडं म्हणजे जो आपण भाजतोय त्याच्यावरचे जे थोडेसे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स असतात तेवढे जळून जातात. त्यामुळे किंचित असं म्हणायला की त्याचे कॅलरीज असं 19-20 एवढाच फरक असं की तितके थोडेसे कमी होतात, पण बाकी काही पचायला हलकं वगैरे काही नाही. आणि मग आता हा जो ब्रेड आहे पॅकेज्ड आहे, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह झाले वगैरे, केमिकल्स झाले, तर समजा खूप आवडतोय ब्रेड, मग घरी करावं का? करू शकता तुम्ही घरी ब्रेड. अनेक लोक घरी सार्डो ब्रेड वगैरे पण करतात, किंवा विकतचं ईस्ट घालून सुद्धा होल व्हीट ब्रेड घरी करतात. आणि इनफॅक्ट जर तुम्ही घरी होल व्हीटचा ब्रेड करत असाल, जसं मी करते, आता मी रोज त्याचा ब्रेड खाते अशातला भाग नाही आहे, कारण तो पटकन खराब पण होतो, कारण घरी मी काही प्रिझर्वेटिव्स नाही घालत. त्यामुळे जर जास्त लोक येणार असेल तर मी त्याचा घरी ब्रेड करते. पण घरचा ब्रेड जर आपण बघितलं तर त्याच्यात यू विल रिअलाइज की तो तेवढा सॉफ्ट नाही होत जसा बाहेरचा असतो. घरी अगदी तुम्ही मैद्याचा सुद्धा जरी ब्रेड केला तरी तो तसा विकतच्या ब्रेड इतका सॉफ्ट तितका तेवढा किंवा स्टेबल. म्हणजे विकतचा ब्रेड कसा असतो, आपण त्याचे काय काय रेसिपीज करतात बघ, लाटतायत काय ना गोल काय करतात, त्याचे आकार विकार करतायत, तरी सुद्धा तो काही मोडत नाही बघ. तर तसं पण तितका स्टेबल नसतो घरी आपण बनवलेला ब्रेड जो असतो. तो अगदी मैद्याचाच केलेला असला तरी तो तितका सॉफ्ट नसतो जितका विकतचा असतो. असं पण घरी जर ब्रेड करत असाल आणि त्याच्यात एसेन्शियली ब्रेड म्हणजे काय असतं, त्याच्यात कणिक असते, ईस्ट असतं, मीठ असतं आणि थोडीशी साखर असते आणि पाणी असतं. थोडीशी साखर का असते की ते ईस्ट वाढावं म्हणून असं. पण अदरवाईज एनी ब्रेड इज मेड फ्रॉम जस्ट फ्लावर, ईस्ट, वॉटर आणि सॉल्ट एवढंच असतं त्याच्यात. तर तुम्ही घरी तसा हे करून खाऊ शकता. पण अगेन की आता मी घरचा केला आहे म्हणजे मी किती पण खाऊ शकते अशातलं नाही. ते कशावर ठरतं आणि की तुमचे कॅलरी रिक्वायरमेंट किती आहे त्यावर. की एखादं जर तुम्ही एकीकडे म्हणता की मला वजन कमी करायचं आहे आणि दुसरीकडे मी घरचा केलेला आहे म्हणून हाणला तो ब्रेड, तर तसं काही चालू नाही. आणि जसं आपण म्हणतो डायबिटीज झालं किंवा ज्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स आहे किंवा मग त्यांनी ब्रेड असाच कमी खाल्ला तर चालेल. हो, म्हणजे त्याच्याबरोबर काय खाताय हे जास्त महत्त्वाचं आहे. की म्हणजे असा टोस्ट बरोबर साखर खाल्ली ते नाही आहे, कोणासाठी चांगलं नाही आहे असं. किंवा तुम्ही जर आता पावभाजी बरोबर एवढूशी भाजी घेतली आणि त्याच्यावर 6 पाव खाल्ले, मग ते डायबिटीज असो नसो कोणासाठी ते चांगलं नाही आहे. त्यामुळे प्रमाण आणि बॅलन्स हे सगळ्यात त्याच्यात बाबतीत मेंटेन करायला. आता पिझ्झाबद्दल काही प्रश्न आहेत. बरं. सो हल्ली काय झालं की लहान मुलांचा बर्थडे म्हटला की असं पिझ्झा इज अ मस्ट, की सगळ्याच मुलांना आवडतो, तो आपण ऑर्डरही करतात कारण घरी इतकं करणं शक्य नाही होत. सो हा जो बाहेरून पिझ्झा येतो त्याच्यातले जे सॉसेस असतात त्याच्यात ते खूप प्रिझर्वेटिव्ह असतात, इवन जो बेज आहे मैद्याचा. सो म्हणजे ह्याला हेल्दी अल्टरनेटिव्ह काय आहे? काही नाही आहे, काहीही नाही आहे हेल्दी ऑल्टरनेटिव्ह त्याला. ते अनहेल्दीच आहे, ते जंकच आहे. त्याच्यावर काही वेगळं तुम्ही त्याच्यावर दाण्याची कुटं आल्मंड बटर खाऊन काही करून ते हेल्दी होणार नाही आहे. ते जंक आहे, ते जंक आपण खातोय हे समजूनच किंवा खायला देतोय ह्याचीच जाणीव ठेवून काय ते खातो असं. कारण हल्ली त्यांचे जे बेज असतात ना ते सुद्धा असे होल व्हीटचे बेज मिळतात. सो काय फरक पडतोय त्याने? तो होल व्हीटचा बेस म्हणजे जसं मी तुला मगाशी म्हटलं की मी वरून कोथिंबिरीसारखं जर त्याला मल्टीग्रेन घालतीये तर तो पूर्ण ती कोथिंबिरीची भाजी झाली का किंवा ते पूर्ण मल्टीग्रेन झाले का? नाही, तसंच असतं ते. होल व्हीट बेस म्हणतात त्याच्यात ते रंग घालतात ब्राऊन कलरचा असं. पण त्यामुळे तुम्ही अनलेस
ऑफकोर्स की मी घरी केलाय किंवा सावरडो पिझ्झा प्लेस की जिथे त्याचा म्हणजे तुम्ही बेस जो असतो तो अगदी पातळ असतो, थिन क्रस्ट त्याच्यावर थिन क्रस्ट जो बाकी झटपटवाला मिळतो तो नाही म्हणते मी. आर्टिसन पिझ्झा जो मिळतो असं जे खूप जास्त फॅन्सी रेस्टॉरंट्समध्येच मिळतो की जो सावरडोचा बनवलेला असतो, असे त्याच्यात काही ब्रेड इम्प्रूव्ह वगैरे काही नसतात आणि त्याचं अगदी फुलक्यासारखा पातळ असतो तो पिझ्झा. तसा जर असेल तर तो बरा बाकीच्या याच्यापेक्षा. पण त्या सावरडो थिन क्रस्ट असेल त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही 5-6 बसून खायचे असं. पण इव्हेंच्युअली मुलांना जो पिझ्झा जर त्यांना आवडत असेल तर त्यांना तोच पिझ्झा हवा आहे. त्यामुळे त्यापेक्षा सोपं हे होईल की तुम्ही सांगायचं की 3 महिन्यांना एकदा खायचा बाबा पिझ्झा, ठरवून टाका तारीख आणि मग विषय संपला. बाकी दिवस नाही खायचा आहे, अवेलेबलच नाही आहे. सो हल्ली हे जे झटपटचा जमाना आला आहे की सगळं 2 मिनिट्समध्ये रेडी पाहिजे, त्याच्यातलंच ते 2 मिनिट्स इन्स्टंट नूडल्स. अरे रामा, बरं. सो हे 2 मिनिट नूडल्स जे आपण करतो तर ते कधीतरी चालतात का खाल्लेले, का ते खरंच वाईट आहेत? 2 मिनिट नूडल्स जे आहेत ते सगळ्यांना वाटतं की हेल्दी आहेत, आपण त्याला काय पाण्यातच तर घालून उकळून केलंय तर ते तुमच्यापर्यंत यायच्या आधी 2 वेळा तळलेलं असतं, डीप फ्राईड. आणि ते 2 वेळा त्यांनी हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल फॅटमध्ये तळलेलं असतं की ज्याला वनस्पती आपण म्हणतो. पाम तेलातलं हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल फॅट जे असतं त्याच्यात त्याने 2 वेळा तळून मग ते म्हणजे इमॅजिन कर की तू कुरडई 2दा तळली आहे किंवा बटाटा वडा 2दा तळलाय आणि मग तू त्याला पाण्यात घालून उकडून खाती आणि समजते की हा हे तर एकदम साधंच आहे, पाण्यातनं काढलेलं आहे. तशातला काही भाग नाही, त्याच्यात खूप जास्त फॅट असतं. ही पहिली गोष्ट. एखादा जर खाल्लं तर चालेल का, या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुम्ही तुमचं एखादा जरा व्यवस्थित ठरवा काय आहे ते. ओके. कारण हल्ली मी काय बघते की अशी सवयच लागली आहे सगळ्यांना की नाही फ्रायडे आला म्हणजे शाळांमध्ये सुद्धा मी बघितलंय की फ्रायडेला डब्यात जंक फूड डे असं म्हणून लिहून देतात. का बरं, काय गरज आहे शाळेत जंक फूड डेची की त्या दिवशी काहीतरी जंकच आणायचं असं म्हणून, राईट? माझा मुलगा जेव्हा तसं न्यायचा आणि तेव्हा त्याचं जंक वॉज लाईक वॉट, घरी केलेलं पॉपकॉर्न, त्याला तो जंक समजायचा. तर माझं त्याच्यात चांगलंच नशीब होतं की तू त्याला जंक समजायचं असं, कारण घरी केलेलं पॉपकॉर्न काही जंक नसतं, म्हणजे फ्रॉम स्क्रॅच, काही नो वनस्पती वगैरे काही. पण शाळेत पण जेव्हा असं झालंय तर त्याच्यात तुम्ही जरा बघितलं पाहिजे की किती वेळा तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतःसुद्धा आठवड्यातनं हे असं खाताय. बघ, कारण होतं कसं की आत्ता मी जर तुला इथे आपण रेकॉर्ड करतोय याच्यात मी म्हटलं की एखादा चालेल असं जर मी म्हटलं, ठीक आहे, मग तू तो एखादा चालेलचा नियम तू प्रत्येक गोष्टीला वापरणार, बरोबर? मग आजच्या शुक्रवारी तुला पिझ्झा चालणार, त्याच्यानंतरच्या शुक्रवारी तुला 2 मिनिट नूडल्स चालणार, त्यानंतर तू रस्त्यावरचं चायनीज खाणार, त्याच्यानंतर जाऊन तू मग काहीतरी वडापाव किंवा असलं काहीतरी खाणार. थांबणार कुठे हा प्रकार? आणि मग काय होतं की तुम्ही दर आठवड्याला काही ना काही असे पदार्थ खातायत विच आर ॲक्च्युली जंक. दे आर नॉट डुईंग एनिथिंग फॉर यू, म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी ते काहीच करत नाहीत. त्यामुळे हे जे इन्स्टंट नूडल्स असतात ह्याला मी एन्डॉर्स अजिबात करत नाही. पण तुम्ही हल्ली आता दुसरे नूडल्सचे प्रकार मिळतात की तुम्हाला मिलेट नूडल्स आहेत किंवा तुम्ही हाय प्रोटीन नूडल्ससुद्धा मिळतात की जे राजमानं, काबुली चणानं असे बनलेले असतात, तर ते तुम्ही खाऊ शकता. पण अगेन त्यातही लक्षात ठेवायचं की त्याच्याबरोबर तेवढी भाजी, तितकं प्रोटीन जे आहे तर तसं नीट मिक्स अँड मॅच करून ते खाल्लं पाहिजे. की मिलेट नूडल आहे म्हटलं ते लगेच हाय प्रोटीन नूडल झाले असं अजिबात नसतं. मिलेट नूडल आणि जे मैद्याचे नूडल याच्यात फक्त एकच फरक असतो की तो म्हणजे फायबरचा आणि न्यूट्रियनचा. मैद्याचे जे असतात ते एम्प्टी कॅलरीज आहेत, मिलेट नूडल्समध्ये तुम्हाला जरा फायबर आणि हे जास्त मिळतं त्याच्यापेक्षा. अनफॉर्च्युनेटली हल्ली मार्केटमध्ये जे मिलेट नूडल्सच्या नावाने विकतात तर त्यात सुद्धा 50% मिलेट्स असतात, म्हणजे ज्वारी बाजरी असतं आणि 50% मैदाच असतो. म्हणजे परत भाग हाच झाला की तुम्ही इव्हेंच्युअली मैदा खातच आहात त्याच्यातनं. त्यामुळे त्याचं लेबल वाचा आणि बघा काय आहे ते, मग स्वतःसाठी ठरवा. हो, तेच मी हे विचारणार होते की हे राईस नूडल्स आणि मिलेट नूडल्स अगदी हेल्दी नूडल्स असं म्हणून जे विकतात, पण सगळं मार्केटिंग आहे. आपण लेबल वाचणं मैद्याच्या नूडल्सपेक्षा राईस नूडल किंवा मैद्याच्या नूडलपेक्षा तुम्ही सोबा नूडल जे खाल्ले, जे बकव्हीटचे असतात किंवा मिलेटच्या खाल्ल्या किंवा राजमा चण्याच्या खाल्ल्या किंवा चिकपीच्या खाल्ल्या तर त्या कधीही बेटरच आहेत. पण मग त्याचं रूप पण जर तुम्ही त्याच्यावर भरपूर चीज पीस घालून
असं म्हणजे त्याचे कॅलरीज खूप वाढवत आहे किंवा बटर वगैरे मध्ये त्याचा पास्ता करताय असा भरपूर अगदी म्हणजे आता काय येतो आटा नूडल आहे, आटा नूडल पण मिळतं झाले होल व्हीट, म्हणून मग ते किती पण खाऊ शकतं. तर तसं नाहीये, त्याच्याही प्रमाणातच खायला लागतं. ह्यालाही अल्टरनेटिव्ह आपण म्हणू की काही अल्टरनेटिव्ह आहेत, तर जंकला काहीच नाही. आता हे जंक नाही म्हणताय ना, घरी जर तुम्ही बनवताय तर इट कांट बी कॉल्ड जंक. कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी म्हणजे काही जण मॅनेज करतात तेवढं अगदी तेल तूप वापरणं, पण तरी मग तुम्ही घरी त्याच्यात तेवढ्या भाज्या घाला, तुम्ही त्याच्यात काहीतरी प्रोटीन घाला, अंड घाला, चिकन घाला, टोफू घाला, काहीतरी घाला त्याच्यात, म्हणजे त्यातल्या त्यात ते बॅलन्स्ड होईल. पिझ्झा, पास्ता, नूडल आणि ब्रेड, त्या सगळ्याबद्दल आपण आता चर्चा केलीच आहे. दीपालीने प्रयत्न केलाय तुमच्या मनातले जेवढे असतील तेवढे प्रश्न विचारायचे, पण काही जर राहिले असतील, विसरलो असो आम्ही, तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा, आम्ही त्याचं उत्तर द्यायचा जरूर प्रयत्न करू. आणि सगळ्या आई बाबा लहान मोठे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचं विसरू नका. पुन्हा भेटूया. लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.